कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज आपण सीताहनाच्या पुढच्या भागात बघणार आहोत पुढं काय होतंय ते। तर माता सीता एका संध्याकाळी स्वयंपाक करत असतात आणि त्या तितक्यात एका आवाजाचा वेध घेतात। लक्ष्मणाला आणि श्रीरामाला सुद्धा एक असा सुगंध येतो, पण हा सुगंध खूप उग्र असतो। माता सीता तर कुठेतरी अशा नाराज आणि घाबरलेल्याही असतात। पुढे काय होणार, हा कसला सुगंध आहे, मला जो अप्रिय आहे असा हा सुगंध आहे। आणि लक्ष्मण म्हणतो की माते माहिती नाही, पण कुठला तरी फूल आपला सुगंध चारी बाजूनं उधळतो आहे। तितक्यात दारावर एक तरुणी येते आणि लक्ष्मण पुढे येतो। कोण? ती तरुणी आपली ओळख करून देते। मी माया, इथल्या एका महान ऋषीची मुलगी, आणि मला अनेक कुटी तिथल्या ऋषीपुत्र यांना सगळ्यांना भेट द्यायला आवडते। आश्रमांना सुद्धाही मी भेट देते। आपल्या आश्रमालाही मला खूप दिवसांपासून भेट द्यायची होती। मी आत येऊ शकते ना? ती युवती खूप सुंदर असते आणि तिच्या शरीरातूनच हा सुगंध येत असतो। ही दोन्ही ऋषीपुत्र तिचं स्वागत करतात आणि मग ऋषीपुत्र म्हणजे मला इथे म्हणायचे राम आणि लक्ष्मण तिचं स्वागत करतात। आणि नंतर ती जशी आत येते तशी ती लक्ष्मणाच्या हातात एक स्वयंपाक तिनं केलेला असतो तसं ते भांडं लक्ष्मणाच्या हातात देते आणि म्हणते, हे मी तुमच्यासाठी प्रसाद म्हणून आणलेला आहे आणि हा तुम्ही ग्रहण करा। तितक्यात सीतेच्या हातचं जे भांडं असतं ते पडायलाच अगदी येतं, कारण सीतेला आता याची चाहूल लागलेली असते की काय होणार। ती स्वतःला सावरते आणि अतिशय जलद गतीनं ती बाहेर येते। बाहेर येताच तिच्या हातचं ते भांडं ती आपल्या हातात, लक्ष्मणाच्या हातचं भांडं ती आपल्या हातात घेते। काहीशी उपरोधात्मक आणि काहीशी अतिशय वाईट पद्धतीनं ही जी आलेली युवती असते ही म्हणते, मी तर ऐकलं होतं या कुटीत 2 सुंदर पराक्रमी तरुण आहेत, पण इथे तर एक नोकर सुद्धा राहते। या नोकराबद्दल मी काही ऐकलेलं नव्हतं हो। तोच श्रीराम म्हणतात, त्या माझी पत्नी माता सीता आहेत, मी त्यांची ओळख आपल्याला करून देतो। इथे ती आलेली युवती आणखीनच चिडलेली असते, पण तिचं काहीतरी नियोजन असतं ना, पुढं तिला काहीतरी द्यायचं असतं आणि करायचंही असतं। ती शांतपणाने एका आसनावर आसनस्थ होते। श्रीराम पुढे म्हणतात, माता सीतांना जर वाटत असेल आणि त्यांची इच्छा असेल तर त्या तुम्हाला आजचं रात्रीचं भोजन जरूर देतील। तोच माता सीता म्हणतात, हो हो का नाही, आणि त्या ताटं वाढतात। लक्ष्मणाला आणि श्रीरामाला आधी वाढल्या जातं, ताट ठेवलं जातं, पण इकडे माता सीता
तिनं जो आणलेला प्रसाद असतो तो येऊन मागच्या भागात एका झाडाच्या खाली ओतून देतात आणि त्यांनी केलेला प्रसाद रामाला आणि लक्ष्मणाला वाढतात, हे सांगून की या युवतीनं हा प्रसाद आणलेला आहे. ती युवती दूरवरूनच बघत असते आणि मग हळूच ती येऊन रामाच्या बाजूला जाऊन बसते. माता तिच्या हालचालींवर तिचं लक्ष असतं. जशी ती श्रीरामाच्या जवळ बसते तसे श्रीराम आपलं ताट घेऊन सीता मातेच्या जवळ जाऊन बसतात. आता काय करावं? आता ती तिथून उठून लक्ष्मणाच्या जवळ जाते आणि जसं म्हणतात ना, उगाचच कोणाच्या अंगचटीला जाणं, तसे प्रकार तिला करायचे असतात. लक्ष्मण त्याच्यात कुठलंच लक्ष देत नाही. हां, ती विचारते त्या प्रश्नांची मात्र उत्तरं शांतपणे देत असतो. ती आणखीन जवळ जाते तसा लक्ष्मण तिच्यापासून आणखीन अंतर राखून दूर जातो. आता तिच्या प्रश्नांचा, तिच्या गप्पांचा त्यालाही कंटाळा आलेला असतो. रामाचं आणि लक्ष्मणाचं जेवण होतं आणि जवळपास सगळंच अन्न संपलेलं असतं. ते खूप तारीफ करत असतात त्या प्रसादाची. तिला आश्चर्य वाटतं की मी आणलेल्या प्रसादाचा यांच्यावर काहीच कसा परिणाम झाला नाही. आणि आता त्यांची ताटं उचलल्यानंतर माता बाहेर येतात आणि म्हणतात, थोड्या वेळाने आपण बसूया. तोच शूर्पणखा म्हणते की सीते, तू प्रसाद बदलवलास ना? माता सीता, शूर्पणखा, मी तुला केव्हाच ओळखलंय. तू माया नाहीस, तू शूर्पणखा आहेस आणि तू कुठल्या दुष्ट हेतून इथं आली आहेस हे मला ठाऊक आहे. तोच ती आणखीन पुन्हा तिचा स्वर बदलतो आणि ती सीतेला ओरडून बोलते की घरात आलेल्या व्यक्तीशी असं वागतात. मी जो प्रसाद तुमच्यासाठी आणला होता तो तू बदललास? लाज नाही वाटत तुला? तू अशी वागतेस? अरे, तू एका शेतकऱ्याची मुलगी, तू माझ्याशी अशी वागतेस? आणि जवळजवळ ती माता सीतेवर अशी धावून जाते आणि त्यांचा गळा पकडायला पूर्णपणे तिचा जो पंजा असतो तो माता सीतेला तिचा प्राण घेण्याचा उद्देश असतो. सीता माता अगदी स्वतःचा श्वास घेऊ शकत नाही अशा स्थितीत असतात. आणि तोच लक्ष्मण एक त्यांच्या हातात असलेला सुरा तिच्या नाकावर असा भोसकतो. तिच्या नाकातून रक्त यायला लागतं. आता काय करावं? सीता कशी तरी जखमी झालेली असते, श्वास घेते आणि तोच लक्ष्मण पुढे येऊन तिला मारायच्या ह्याच्यात तितक्यात श्रीराम त्याला थांबवतात. लक्ष्मणा, थांब. आणि ती तिथून जाताना म्हणते, लक्ष्मणा, तुझा मृत्यू अतिशय वेदनादायी होईल. ती तिथून क्षणातच निघून जाते. श्रीराम सीतेकडे धावतात, सीतेला उचलतात, तिची काळजी घेतात. तिला जो श्वास तिचा थांबलेला असतो तिला काही काढे देतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, सीते, मी तुझं आज रक्षणही करू शकलो नाही ग. रक्षण करण्याचा प्रयत्न करत होतो पण तितक्यात मला काय होतं हेच कळत नव्हतं. आज मी सावध नव्हतो, पण लक्ष्मण मात्र सावध होता आणि म्हणून त्यानं तुझा प्राण वाचवला. हो, मला ठाऊक होतं ही येणार आहे ते. हिला मी आधीच बघितलं होतं आणि ही शूर्पणखा आहे हे माझ्या लक्षातही आलं होतं. आता रावणानं आपल्याला एक आव्हान दिलंय. त्यानं मारण्याचाच आज प्रयत्न केला होता. तिनं आणलेलं अन्न मी बाहेर फेकलं आणि म्हणून तुमचे प्राण वाचले. प्रभू श्रीराम म्हणतात, हे तर मला कळलं होतं की हे तुझ्या हातचाच अन्न आहे जेव्हा पहिला घास घेतला. आणि मला त्या क्षणी थोडंसं चाहूल लागली की काहीतरी झालंय. माता सीतेनं अन्न का बदलवलंय? का बदलवलं असावं?
आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सीता माता त्या झाडामागे जातात जिथं त्यांनी अन्न टाकलं असतं, तिथे 3 पक्षी मरून पडलेले असतात. त्या विव्हळतात, अरे देवा, मी इथं टाकायला नको होतं. मला काय माहिती की तुम्ही इथे याल आणि हे सेवन कराल. माझं चुकलं. खूप दुःखी होतात, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. तितक्यात श्रीराम येतात. सीते, आता शोक करण्याची ही वेळ नाही. तू सावध हो. पुढे काहीतरी आपल्याला ठरवायचंय. आणि त्या दिवशी लक्ष्मण आणि श्रीराम सारवलेल्या अंगणात बसलेले असतात पुढचं नियोजन करण्यासाठी. लक्ष्मण म्हणतो, आता हे पुरेसं आहे. तिनं आपल्यावर आक्रमण केलंय. श्रीराम तेव्हा म्हणतात, लक्ष्मणा, आपली एक चूक झालेली आहे. तिच्या हातात कुठलंही शस्त्र नव्हतं. ती राक्षसीण जरी असली तरी अशा स्त्रीवर आपण शस्त्र उगारणं ही चूकच आहे. त्याच्यावर माता सीता म्हणतात की लक्ष्मणाची कुठलीही चूक नाही, कारण लक्ष्मणानं हे माझ्या संरक्षणासाठी शस्त्र उगारलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे की तिच्याजवळ मायावी शस्त्र आहेच ना, त्याच्यामुळे लक्ष्मण दोषी कसा. आणि मी तर माझं पूर्ण म्हणजे माझं जी स्वत्व आहे, माझी जी पूजा आहे, माझी जी उपासना आहे, त्याची लक्ष्मणासाठी मी प्रार्थना करीन की लक्ष्मणाला जो तिने शाप दिला आहे तो तिचा शाप तसा कधीही फळणार नाही. इथे लक्ष्मण पुन्हा आपलं धनुष्य सरसवतात. दादा, मी निघतो. मी तोंड देतो. मी आव्हान करतो त्या रावणाला. तितक्यात माता सीता म्हणतात, ही ती जागा नाही. त्याला आव्हान करायचे, ती जागा वेगळी आहे. आणि त्याचं निश्चित नियोजन झाल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर आक्रमणही करू नका. पुढं काय ते पुढच्या भागात बघूया. आज खरं काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न होता. थोडी धावपळीत आहे गेल्या काही दिवसांपासून, पण खरं सांगते, माता सीता बोलावून घेतात आणि इतक्या अनेक गोष्टी कळतात आहे की ज्या कधी कळल्याच नव्हत्या. त्याच्यामुळे लवकर वाट बघते पुढच्या एका छानशा प्रोसेसची की काही दिवसांनी आपल्यापर्यंत पोचवायची आहे. असो मास्टर्स, आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकदम शांत व्हा मास्टर्स. कालचं जे ध्यान केलं आहे आपण, ते कार्यसिद्धीचं ध्यान आहे. तुमचं एखादंच कार्य होत नसेल, त्याच्यात अडचणी येत असतील, तर संकल्प करून ते ध्यान केलं तर तुम्हाला ते फळेल अगदी निश्चितपणे. फक्त विश्वास ठेवा मास्टर्स. आपले सुंदर डोळे सरळ बसा, टेकून, असं पूर्ण टेकू नका. एकदम शांत. एकदम शांत. आपली सगळी पावलं, पायाची बोटं, खोटा, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर शांत झालंय मास्टर्स. आता वरची चक्र शांत करा. हृदय विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार. आपली सगळी पाठ शांत झाली आहे. स्पाइन, दोन्ही हात, हाताची बोटं एकदम शांत. सूर्याची ऊर्जा
आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्याला प्रचंड आत्मविश्वास देते. प्रत्येक कार्याच्या सिद्धीचा आत्मविश्वास आणि अवेअरनेस, जागृतता. फील करा मास्टर्स, धबधब्यासारखा सूर्याचा प्रकाश आपल्या ब्रह्मरंध्रावर आणि आपल्याला तो प्रचंड विश्वास देतोय. प्रत्येक व्हेनमध्ये, परतेमध्ये, प्रत्येक अवयवात हा प्रकाश जातोय. आणि या क्षणी आपले शरीर पूर्णपणे तेजोमय झालेलं आहे. स्वतःला प्रकाशाच्या रूपात बघा मास्टर्स. आपलं परिवर्तन एका मोठ्या प्रकाशात, आवाहन करते. संपूर्ण गुरुतत्वाला, श्रीराम आणि सीता मातांना, आता आपला प्रकाश महसूस करा. फक्त प्रकाश. आपण एका सर्कलमध्ये बसलेलो आहोत. आणि तिथे आपले गुरु आहेत, त्यांना बघा. तिथे कोणाला ओंकार दिसेल तर कोणाला नुसता प्रकाश. आणि आपलं प्रकाशाचं रूप त्या प्रकाशात विलीन झालेलं आहे. फील करा मास्टर्स, आपलं रूप, जो आपण प्रकाश बघितला होता, तो प्रकाश आपल्या गुरूंच्या ठिकाणचा जो प्रकाश आहे तो पूर्णपणे एक झालेला आहे. आणि हा जो प्रकाश आहे हा याचं जे रूप आहे ते अतिशय विराट आहे. या क्षणी आपण पूर्ण शांत झालेले आहात.
संपूर्ण स्थिर.
यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः स्वः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वः भुवः भुः ॐ सः जूं हौं ॐ जूं सः ॐ भूर्भुवः। चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोदारं चतुर्वर्गस्य साधनम्। गौरीविनायकोपेतं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रकं शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षां पठेन्नरः। गङ्गाधर शिरः पातु भालमर्धेन्दुशेखरः नयने मदनध्वंसी कर्णुसर्पविभूषण। घ्राणं पातु पुरारातिर्मुखं
एतां शिवबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स भुक्त्वा सकलान् कामान् शिवसायुज्यमाप्नुयात्। गृहभूतपिशाचाश्चाद्या स्त्रैलोक्ये विचरन्ति ये दूरात् आशु पलायन्ते शिवनामाभिरक्षणात्। अभयं करनामेदं कवचं पार्वतीपतेः भक्त्या बिभर्ति यः कण्ठे तस्य वश्यं जगन्त्रयम्। इमां नारायणः स्वप्ने शिवरक्षां यथा दिशत् प्रातरुत्थाय योगीन्द्रो याज्ञवल्क्यस्तथा लिखत्। चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोदारं चतुर्वर्गस्य साधनम्। गौरीविनायकोपेतं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रकं शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षां पठेत् नरः। गङ्गाधरः शिरः पातु भालमर्धेन्दुशेखरः नयने मदनध्वंसी कर्णुसर्पविभूषणः। घ्राणं पातु पुरारातिर्मुखं पातु जगत्पतिः जिह्वां वागीश्वरः पातु कन्धरां शीतिकन्धरः। श्रीकण्ठः पातु मे कण्ठं स्कन्धो विश्वधुरन्धरः भुजौ भूभारसंहर्ता करौ पातु पिनाकधृक्। हृदयं शङ्करः पातु जठरं गिरिजापतिः नाभिमृत्युञ्जयः पातु कटिव्याघ्रजिनाम्बरः। सत्थिनी पातु दीनार्त शरणागतवत्सलः गुरुमहेश्वरः पातु जानुनी जगदीश्वरः। जङ्घे पातु जगत्कर्ता गुल्फौ पातु गणाधिपः चरणौ करुणासिन्धु सर्वाङ्गानि सदाशिवः। एतां शिवबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स भुक्कलान् कामान् शिवसायुज्यमाप्नुयात्। गृहभूतपिशाचाश्च
त्रैलोक्ये विचरन्ति ये दूरात् आशु पलायन्ते शिवनामाभिरक्षणा अभयं करनामेदं कवचं पार्वतीपतेः भक्त्या बिभर्ति यः कण्ठे तस्य वश्यं जगन्त्रयम् मास्टर्स, आज एक अद्भुत प्रक्रिया झालेली आहे की आपण स्वतःला प्रकाशाच्या रूपात बघितले आणि हा प्रकाश गुरूंच्या प्रकाशात विलीन झालेला आहे. या प्रकाश ज्योतीला हृदयापासून नमस्कार करा. आणि हळूहळू आपल्या ब्रह्मरंध्रातून आत प्रवेश करा. पावलापर्यंत पोचा. आपले दोन्ही हात पावलांच्या तळव्यांना पोचत असेल तर किंवा पायाला लावावे. आणि आता हळूहळू तिथून हृदयात यावं. दोन्ही हात हृदयावर. आपल्या गुरूंना वंदन. श्रीराम आणि सीता मातेला दंडवत. दोन्ही हात आपल्या सहस्रारावर. आपण स्थिर झालेलो आहोत हा भाव ठेवा मास्टर्स. आणि आपला ऑरा हा लॉक झालेला आहे या विश्वापासून. दोन्ही हात आता डोळ्यांवर. ही प्रचंड ऊर्जा, प्रकाशाची ऊर्जा आपल्या डोळ्यातून आपल्या मेंदूकडे, डावा आणि उजवा मेंदू शांत झालाय, स्थिर झालाय. आणि आता पूर्ण सहस्रारावर लक्ष. ओम शांती शांती शांती. आपले सुंदर डोळे 5 4 3 2 1 0. हळू सगळं मास्टर्स. थोडं कठीण गेलं का आजचं ध्यान? कारण आपण तर इतके वर्ष झाले करतोय. सहज विचारलं, नवीन जणांना थोडं कठीण गेलं का? खूप नाही त्रासमध्ये गेलात? नाही कठीण नाही गेलं. कठीण नाही गेलं ना? नाही गेलं कठीण. नाही हां, खूप कारण छान झालं. छान झालं. ठीक आहे. कोणाला काही बोलायचं आहे का? मी आपली रजा घेते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय जय श्रीराम. जय श्रीराम.